आपण सर्वांनी डोळे बंद करूया। हे प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझे आभार मानतो बापा, तुला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझी स्तुती करतो। प्रभू येशू धन्यवाद देतो की आज पवित्र आत्मा तू जे काही आम्हाला शिकवणार आहे आणि जे काही तू आम्हाला धीर हा विषय शिकवत आहे, पवित्र आत्मा आम्हाला नाही ठाऊक, पण आम्हाला तुझ्याकडनं शिकण्याची गरज आहे। आणि हे पवित्र आत्म्या, आता आम्ही जे इथे हजर आहोत, आम्हाला नाही ठाऊक प्रभू की आम्हाला कशाची गरज आहे, पण पवित्र आत्मा आम्हाला ठाऊक आहे की या ठिकाणी आज मी बोलणारा नाही तर तू आहेस। आणि प्रत्येक वचन जे तू आम्हाला शिकवणार आहेस, अगदी उदाहरणासह की आम्हाला धीराची का गरज आहे आणि आमच्या जीवनात धीर किती आवश्यक आहे, आणि धीराशिवाय आम्हाला या जगात कोणतीही गोष्ट आम्ही मिळवू शकत नाही। प्रभू आम्हाला ते अगदी सोप्या पद्धतीने समजून यावं म्हणून तू आमची हृदये उघडलेली आहेस असा आम्ही विश्वास करतो। आणि हे बापा धन्यवाद देतो की जे बीज तू आमच्या हृदयात पेरलं आहेस त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे असा आम्ही विश्वास करतो। हे अप्पा बापा, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो। आमेन, आमेन, आमेन। हालेलुया, हालेलुया। तर काल आपण काय शिकत होतो? काय? धीर का धीर? धीर ना? किती लोकांनी वही पेन आणलं आज? अच्छा, किती लोकांना लिहिता येत नाही? अरे लिहिता पण येत नाही, लिहिता पण येते आणि वही पण आणलं नाही, असं कसं काय होऊ शकते? किती लोकांना लिहायचा कंटाळा येतो? आता त्याच्यातले तरी असं आता 2 मध्ये नाही 3ऱ्या मध्ये तरी असले पाहिजे ना। जर 3ऱ्या मध्ये पण नसले तर 4था अजून एक आहे, किती लोकांना ऐकायला येतं? हालेलुया। तर आपण जाऊया याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 1 वाचा, 1 पासून। 12 वंशातील पांगलेल्या लोकांना देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम। पुढे, माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना। हा, पुढे, तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो। धीर काय होतो? मग हा धीर काय आहे? काल आपण शिकलो ना धीर याचा अर्थ काय? किती लोकांनी लिहिलं? हा, धीर म्हणजे काय? आता या आंटींनी बोललं ना ते मला जाम आनंद वाटला। का माहितीये? तिने जरा सैनिक सारखं बोललं, नाहीतर मुंगी पण नाही मारणार। बरोबर का नाही आंटी? आणि सैतान अशा लोकांना जाम घाबरतो, बरोबर आहे ना? पण जे तो बोलतो याच्याकडेच जातो आणि बस, बरोबर आहे का नाही? मग आम्ही या ठिकाणी शिकायला आलो आहे, पण जे शिकतो ते जर वापरलं नाही तर काय फायदा होणार का? होणार का? आता धीर जो आहे तो किती आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे, कारण जर धीर आपल्याला नसेल तर धीराशिवाय आपल्या जीवनामध्ये कोणतंही फळ आम्हाला भेटू शकत नाही। आणि अनेक माणसं
जी परीक्षेत पडतात, जी त्रासामध्ये असतात, का असं होते की अनेकदा ते दुखी होतात, निराश होतात? जे करायचं आहे, जी वाट बघायची आहे, त्यांची जी अपेक्षा असते, ती अपेक्षा पण ते सोडून देतात आणि सांगतात आता काही होणार नाहीये. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनामध्ये धीर जो आहे तो भरपूर 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 काय आहे, महत्वाचा आहे का नाही आहे? आणि जर धीर नसेल कोणत्या व्यक्तीकडे, तर त्याच्या जीवनामध्ये तो कधीही कोणती गोष्ट मिळू शकत नाही. कारण आपण अनेकदा बोलतो विश्वास आहे विश्वास आहे, पण इथे लिहिलंय की कोण कार्य करते. पुढे वाचा 4 वचन. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. कोणाला कार्य पूर्ण करू द्या? मग आमचं जे कार्य आहे, जे फळ आहे, ते कोण आणून देते आम्हाला हातात? धीर देते का नाही? काल आपण शिकलो ना, कवीला जातात तेव्हा काय टाकतात? जाळी टाकतात. आणि जाळी टाकल्यावर त्यांना मासळी जाळी मिळून देते, समुद्र मिळून देते, बोट मिळून देते, की त्यांच्यामध्ये असणारा धीर मिळून देते? धीर मिळून देते ना. आणि तुमची कर्दी पण कोण सुकवून देते? धीर. समजते का नाही? समजते ना. तर धीर म्हणजे काल आम्ही बघितलं, काय बोललो? धीर म्हणजे, धीराचा अर्थ काय? एक मिनिट. ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी परत लिहा. संधी आहे ती सोडू नका, फुकट आहे. लिहा. काय? धीर म्हणजे मोठ्या दबावाखाली सहन करण्याची क्षमता. धीर म्हणजे मोठ्या दबावाखाली सहन करण्याची क्षमता. आता प्रश्न असा आहे का धीर जो आहे याच्यामध्ये सहन करणे हा मुख्य प्रकार आहे. काय आहे? कारण जोपर्यंत एखादी व्यक्ती सहन करतच नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये धीर उत्पन्न होऊ शकत नाही. काल आपण बघितलं ना, काय ते उंबर. बरोबर आहे ना? काय होतं त्या उंबराचं? आतमध्ये टाकल्यावर त्याला चटके लागतात, पण तो बोलतो का बाहेर काढा बाहेर काढा? नाही, तो मस्तपैकी तिथेच बसतो. आणि जेव्हा तो धीराने थांबतो तेव्हाच त्याची चव वाढते का नाही? वाढते का नाही? वाढते. मग आता प्रश्न असा आहे की आमच्या जीवनामध्ये जर धीर म्हणजे मोठ्या दबावाखाली, म्हणजे जास्त प्रेशर खाली सहन करण्याची काय आहे? क्षमता. मग आमच्या जीवनात आम्ही सहन करत आहोत का चिडचिड करत आहोत? प्रश्न मोठा आहे की आम्ही चिडचिड करतोय का सहन करतोय? आम्हाला सवय काय आहे? चिडचिड का सहन? चिडचिड. पण ती चिडचिड आणि कुरकुर आमच्यामध्ये धीर उत्पन्न करते का जो धीर आहे तो पण संपून टाकते? काय वाटते? जो धीर आहे तो पण आमच्यामधला काय करून टाकते? संपून टाकते. आणि जेव्हा आम्ही धीर हा शब्द विचार करतो तेव्हा आम्ही काल बघितलं का धीर म्हणजे सहन करणं म्हणजे मला कुठेतरी एक कंटाळवाणं वाटते. कोणतीही गोष्ट जेव्हा आम्ही करतो तेव्हा असं आम्हाला वाटते, अरे किती वेळ लागणार आहे, अजून किती वेळ बसायचं आहे, किती मला प्रार्थना करायची आहे, अजून किती वेळ मी वचन बोलू, प्रभू किती वेळ मी मागितलं पण अजून भेटलं नाही. असं नाही होत तुमच्या बरोबर? होते का नाही होते? आणि प्रत्येक मनुष्य जो आहे इकडे जे बसले आहेत ना, जसं माझं पण होतं, प्रत्येक मनुष्याची इथे बसलेल्या काही ना काही स्वप्न आहेत का नाही आहेत? आहेत का नाही आहेत? अशी स्वप्न आहेत की प्रभू मला एक ना एक दिवस मोठी गाडी घ्यायची आहे,
किंवा एक ना एक दिवस मला कुठेतरी स्वतःचं नाव कमवायचंय, किंवा एक ना एक दिवस मला माझं येशूसाठीच मला माझं जीवन द्यायचंय, किंवा असं पण असू शकते की मला एक मोठा प्रचारक बनायचंय येशूचं, असू शकते का नाही? इथे काय आहे का नाही भावना बिवना? का फक्त मासली एकच भावना आहे ना? मला वाटलं फक्त मच्छीच भावना आहे का काय? बीज पण आहे का नाही स्वप्न? आणि प्रत्येक माणसाचं काही ना काय असते. कोणाचं असते की मला बाहेर गावी जॉबला जायचंय, मला चांगलं मोठं करिअर बनवायचंय आणि भरपूर मोठं व्हायचंय, असेल का नाही? इकडे आहे. कोणाला वाटते की माझ्या घरामध्ये मोठी शांती असली पाहिजे, एक भरभराटीचं जीवन पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न मुलीचं लग्न चांगल्या कुटुंबामध्ये झालं पाहिजे, असते का नाही? असते ना. आणि त्या सर्व काळात ते तर आमचं काय असते? स्वप्न. प्रत्येकाला वाटते की माझ्या आजारातून मला मुक्ती भेटली पाहिजे, मला निरोगी आरोग्य पाहिजे, मला भरपूर पैसा पाहिजे, माझं नाव मोठं पाहिजे. प्रत्येकाला येशूसाठी कोणाला ना कोणाला काही ना काही कार्य करण्याची पण काय असते? इच्छा असते का नाही? माझी पण होती, अजून पण आहे आणि अजून पण करत आहे प्रभू, बरोबर ना? पण ती सर्व काय आहे? स्वप्न आहे. म्हणजे माझी इच्छा आहे, पण जेव्हा मी दिवस बघत आहे, घरी जात आहे, जेव्हा मी इथे येत आहे तेव्हा माझ्यात आनंद आहे. मी घरी जात आहे, परत मी बघत आहे की तेच कटकटीचं जीवन, परत तेच कंटाळवाण्या गोष्टी, परत तीच आईची कटकट असू शकते, किंवा बहीण भावाचं भांडण असू शकते, किंवा जॉब नाही आहे, पैसे नाही आहेत, बरोबर आहे का नाही? किंवा काही मुलं असतील आई वडिलांची, त्यांचा जास्त त्रास असेल की मुलं ऐकत नाही आहेत, पण आई वडिलांचं स्वप्न काय आहे की आम्हाला काहीतरी चांगलं करायचं. आणि इकडे प्रत्येक व्यक्ती जो बसला आहे, तो प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्रासामधनं जातो का नाही जातो. आणि प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे का माझ्या जीवनात मला काहीतरी बनायचंय. आणि जे काही बनायचंय ते पण एक लक्षात ठेवायचंय की मी माझ्या शक्तीने बनू शकत नाही, तर मला आता बनण्यासाठी पण प्रभूच्या कृपेचीच काय आहे? गरज आहे. पण काय वाटते तुम्हाला, देव जिवंत आहे का मेलेला आहे? मग जे आमच्या जीवनात जे दिवसभरात आम्ही करतो, जे दिवसभरात आम्ही झेलतो, प्रत्येक वेळी आम्ही परमेश्वराला आठवत असू का कदाचित नाही आठवत असू, कदाचित त्याच्याशी बोलत असू का कदाचित नाही बोलत असू, पण काय वाटते प्रत्येक वेळी त्याची नजर आपल्यावर असते का नसते? असते का नसते? असते. जे काही आपण करतो, आपल्या जीवनात जे कंटाळवाणे दिवस चालू आहे, आपली इच्छा आहे की मला येशूसाठी काहीतरी करायचंय, मला एक दिवस काहीतरी बनायचंय. पण काय होते? परिस्थिती बदलत नाहीये. कोणी वाट बघत बसलेला आहे, कोणी कंटाळवाने दिवस काढत आहे, कोणी वाट बघून बघून थकलेला आहे, कोणी वैतागलेला आहे, बरोबर आहे का नाही? पण त्या परिस्थितीत सुद्धा आपला प्रभू इतका महान आहे आणि इतका त्या प्रेम करतो की प्रत्येक वेळी जी गोष्ट तुमच्या जीवनात तुम्ही करत आहात, त्या प्रत्येक गोष्टीवर त्याची बारीक काय आहे? नजर आहे. आता तुम्ही बोलत असाल, अरे मी तर मावरं करते, मी तर जेवण बनवते, मी तर कापड धुते, मी तर घरकाम करते, मी तर रोडवर झाडू मारते,
पण प्रत्येक वेळेस त्याची नजर कोणावर आहे? आपल्यावर आहे. का आपल्यावर आहे? तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझं इतकं वाईट जीवन आहे, देव आहे का नाही आहे, एवढं मला कंटाळलेलं जीवन आहे, मी मागत आहे, अजून माझ्याकडे काय नाहीये, मला इथे पोचायचंय पण मी पोचू शकत नाहीये, आणि देव पाहतो आहे का नाही पाहत आहे, असं पण होऊ शकते ना. पण काय वाटते, देव पाहतो का नाही पाहत? पाहतो. एक प्रश्न विचारतो, जेव्हा मी येशू मध्ये आलो ना, तेव्हा माझं जीवन लगेच बदललं नाही. पण जे मी करत होतो, आता एक उदाहरण देतो. जेव्हा मी येशू मध्ये आलो, तुमच्या उत्त्यांमध्ये त्यांनी मला पाठवलं, आणि माझं एक स्वप्न होतं. ज्या दिवशी मी येशू मध्ये गेलो, तेव्हा मी येशूला बोललो की प्रभू, मला जगायचंय तर तुझ्यासाठी, मरायचंय तर तुझ्यासाठी. पण परिस्थिती काय होती? खिशामध्ये पैसे नाहीये, आणि त्या परिस्थितीमध्ये नोकरी पण नाहीये, आणि इच्छा काय आहे? येशूसाठी कार्य करायचं. किती वर्षापूर्वीची गोष्ट? 3 वर्ष झाली असती, 3 किंवा 3.5 वर्ष. आणि त्या परिस्थितीत ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो, तर या ठिकाणी माझी तर इच्छा आहे की मला प्रभूसाठी काम करायचं. पण ज्या वेळेस मी या गावात आलो, त्यावेळेस लगेच मला कोणतं काम भेटलेलं नाही, मला लगेच हा माईक हातात भेटलेला नाही. आणि त्या परिस्थितीत मी या ठिकाणी काय करायचो? पाणीपुरी माहितीये का? किती लोकांना माहितीये? काय बोलतात पाणीपुरीला तुमच्यात? मग हे काय बोलत नाही, ते त्यांना हात नाहीत, पाणीपुरी खाता येत नाहीत, असं कसं काय? आणि मी पाणीपुरीचं दुकान टाकलं, पाणीपुरी विकायचो, बंदरावर जाऊन काय करायचो? पकोडे पण विकायचो. आणि त्या परिस्थितीत मला सगळे पोरं बोलायचे, कोणाला? पकोडेवाला. बरोबर आहे. आणि जायचा रस्ता कोणता होता? हा इकडनंच असा जायचो. कशावर? असे कपडे नव्हते, जुना शर्ट आणि छोटी हाफ पॅन्ट आणि पुराणी सायकल. बरोबर आहे. किती वेळा तर असं व्हायचं की त्या ठिकाणी असताना मी वचन ऐकत बसायचो, आणि कधी कधी इतका पाऊस यायचा की अचानक डबे बिबे सगळे पालते व्हायचे. बरोबर आहे ना. त्या डब्यामध्ये काय घुसायचं? पाणी घुसायचं. पण काय वाटते, त्या परिस्थितीमध्ये पण परमेश्वर माझ्याकडे पाहत होता का नव्हता? जेव्हा मी पाणीपुरी विकत होतो, तेव्हा पण त्याची नजर माझ्याकडे होती का नव्हती? होती. पण माझं ध्येय जे होतं ते काय होतं? की मला परमेश्वरासाठी काम करायचं. आणि त्या ध्येयाबरोबर परमेश्वराची नजर प्रत्येक क्षणाक्षणाला. मला तर वाटत होतं, प्रभू हे काय आहे? मला येशूसाठी काम करायचं नाही, इथे कपडे घ्यायला पैसे नाही. बरोबर का नाही? मला येशूसाठी काम करायचं, आणि मी ज्या गावात तू मला पाठवलं, त्याच गावात जिथे मला प्रवचन करण्याची इच्छा आहे, तिथेच तू मला पकोडे विकायला पाठवतो, तिकडेच तू मला पाणीपुरी विकायला पाठवलं. बरोबर आहे का नाही? पण त्या सर्व काळामध्ये परमेश्वर बारकाईने काय करत होता? पाहत होता. आणि जे जे तो माझ्यात करत होता, ते का करत होता? की जेणेकरून माझ्यामध्ये त्या कंटाळवाण्या दिवसात असं वाटायचं, प्रभू काय आहे? सकाळी उठलं का तेच, झोपताना पण तेच. बरोबर आहे का नाही? नुसतं धावपळीचं जीवन, जीवन जीवन कंटाळवाणं जीवन, असं जीवन. पण प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची नजर कुठे होती? होती का नव्हती? होती. तसंच तुम्हाला अजून एक उदाहरण घेतो. मोशे माहितीये? मोशे माहितीये का नाही माहिती? माहिती आहे ना.
मोशेचं जेव्हा तो गेला रानामध्ये, त्याने किती वर्ष गुरेढोरे सांभाळली? सांभाळली का नाही सांभाळली? कोणाची? सासूची का नाही? सांभाळली का नाही? सासरवाडीला काम केलं का नाही? काय वाटतं तुम्हाला, त्या दिवसात पण परमेश्वराची नजर त्याच्यावर होती का नव्हती? होती. जेव्हा ती बाई आली, कोणती? विधवा. विधवा ना, तिने जेव्हा 2 नाणी त्या कशात टाकली? त्याच्यात टाकली, दानपेटीत. तेव्हा पण बायबल मध्ये लिहिलंय का तिच्याकडे जे होतं नव्हतं ते तिने सर्व, आणि एवढे करोडपती लोक होते त्या ठिकाणी, तरी पण कोणी टाकली उपजीविका? त्या बाईच्या पण काहीतरी आकांक्षा असतील, त्या बाईची पण काहीतरी स्वप्न असतील. पण काय वाटते तुम्हाला, जे तिने कार्य केलं 2 नाणी टाकून, त्यावेळेस परमेश्वराचं लक्ष तिच्यावर होतं का नव्हतं? होतं. आणि मी जे जे करत होतो, ज्यावेळेस मी कामाला सुद्धा लागलो बँकेत कामाला लागून सकाळी जाऊन संध्याकाळी येऊन इथे प्रार्थना पण करायचो आणि झोप सुद्धा नाही. आणि त्यावेळेला पण परमेश्वराचं लक्ष असणार का नसणार? असणार. म्हणून आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता जे काही आम्ही करतो, काहीही चाललंय, काहीही परिस्थिती आहे, पण परमेश्वराची नजर आमच्यावर बारकाईने आहे का नाही आहे? आहे. मग आम्हाला हे कधीच नाही समजायचंय की आमच्यामध्ये हे दुःख आहे, संकट आहे, आम्ही एकटे आहोत, आम्ही लाचार आहोत, आमचं कोणी नाहीये. पण असं नाहीये. प्रत्येक क्षणाला परमेश्वराची नजर कोणावर आहे? कोणावर आहे? आपल्यावर आहे. आणि ह्या कार्यामध्ये पण मी जेवढं त्याच्यामध्ये परमेश्वराबरोबर वाट पाहत आहे, सहन करत आहे, कुरकुर न करता, तेवढंच माझ्यामध्ये काय उत्पन्न होत आहे? काय उत्पन्न होत आहे? धीर. बरोबर आहे का नाही? आणि परमेश्वर सुद्धा जो आहे, तो नेहमी लक्षात ठेवा की तो अशा व्यक्तीला वापरतो ज्याला, जो सामान्य व्यक्ती आहे. सामान्य म्हणजे काय? एक प्रश्न विचारू, दावीद राजा माहिती आहे ना? तो राजा होता का? मग कोण होता? कोण होता? मेंढपाळ होता का नाही? अंगाला वास मारत असेल का नाही त्याच्या? असेल का नाही? सगळं चिक्कल बिक्कल लागला असेल का नाही? पण त्याच्यामध्ये त्याचे इतके भाव होते, पण परमेश्वराची नजर दाविदावर होती का नाही? होती. तो भले त्याला कोण विचारत नव्हतं, पण तरी पण परमेश्वराची नजर क्षणाला कोणावर होती? दाविदावर होती. मग त्याचप्रमाणे भले आमच्या जीवनात आम्हाला कंटाळवाणं वाटतंय, काही काम नसल्यासारखं वाटतंय, वेळ वाया घालत वाचल्यासारखं वाटतंय, आणि खरं सांगतो, ज्या वेळेला तुम्ही अशा दिवसातनं जाल, तेव्हा तुम्हाला वाटेल काय माहितीये? दुसऱ्याची परिस्थिती बघून, अरे त्याला तर तो बाहेरगावी गेला, त्याला तर चांगला जॉब भेटला, आणि आम्ही तर अजून इथेच आहे. अनेक लोकांना वाटते की अजून आमची परिस्थिती इथेच आहे, आम्ही इतकी प्रार्थना करत आहोत, पण आम्ही इथेच आहोत, आणि आमच्या बाजूवाल्यांनी 2 माळ्याचं घर बांधलं. होते का नाही होत? आणि तेव्हा त्याला बघून कुठेतरी आतमध्ये काय ना काय होते का नाही होत? होते. पण काय करू शकतो का? काही नाही. पण त्या काळात सुद्धा परमेश्वराची नजर कोणावर असते? कोणावर असते? असते का नसते? आणि परमेश्वर जो आहे, नेहमी लक्षात ठेवायचं की तो त्याच्या कार्यासाठी सामान्य व्यक्तीलाच काय करतो? काय करतो? वापरतो. तो कधीही त्याच्या कार्यासाठी नवीन भांड वापरत काय? काय झालं?
परमेश्वर कधीही त्याच्या कार्यासाठी नवीन भांड वापरत नाही, तर असं भांड वापरतो जे घरच्या लोकांनी भंगारमध्ये, समजते काय? मग तुम्ही पण कोणचं भांड आहात? मी पकडून कोणचं आहे? हा, भंगारमध्ये टाकलेलं होतं आपल्याला. लोकांनी काय केलेलं? धिक्कारलेलं असू शकते, घरच्यांनी धिक्कारलेलं असू शकते, कोणी विचारत नसलेलं असू शकते, पण परमेश्वर जो आपला भंगारवाला आहे तो आला आणि त्याच्या रक्ताने काय केलं? त्यांनी जे तुटलं होतं, ज्याची किंमत नव्हती, जे भंगारात टाकलेलं, तेच भांड त्यांनी उचललं आणि आता त्याच भांड्याला त्यांनी त्याच्या कारखान्यात नेलं आणि त्याच्या वचनाने त्याला नवीन बनवलं, तुटकं फुटकं, आणि आता तेच भांड तो त्याच्या कार्यासाठी वापरतो. समजतं का नाही समजतं? मग आम्ही जे आहोत ते कुठून आणलेले आहोत? मला बोलले तुम्ही असं, कुठून आणलेले आहोत? इथे आलेले सर्व लोक कुठे ना कुठे त्यांच्या जीवनात त्रास झालाय का नाही झालाय, आणि तेव्हाच परमेश्वराने त्याच्या प्रेमाखातर उचललं आणि मस्त त्याला नवीन केलं, आणि आता तो आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोण ना कुठे वापरतो? त्याच्या कार्यासाठी वापरतो. चांगलं आहे का नाही चांगलं आहे? मग आम्ही कोण आहे? भंगार बाटली वाले कोण आहे? आहे का नाही आहे? मग याच्यामध्ये कोणाला इथे गर्व करण्यासारखं काय आहे का? काहीच नाही. मला पकडून सर्वजण आपण कोण होतो? भंगार बाटली. आणि या भंगार बाटलीला घेऊन प्रभूने काय केलं? मस्त चकाचक केलं. आता आम्हाला जेव्हा तो चकाचक करतो, आता आमची वेळ आहे. बाहेर पण अजून भरपूर डब्बे बिबे पडलेले आहेत का नाही आहेत? आहेत का नाही आहेत? कुटुंबामध्ये पण असू शकतात का नाही? आहेत ना. मग आपल्याला जर प्रभूनी आणलं आणि आपल्याला नवीन केलं, आता आपली बारी. एक डब्बा तुटलेला दिसतो, त्याला बोलायचं चल आमचा प्रभूकडे, तो तुला पण काय करेल? वापरेल. आणि माझ्यासारख्याला चकाचक डब्बा करून प्रभू आता काय वापरत आहे का नाही वापरत आहे? म्हणून एक लक्षात ठेवायचं, परमेश्वर नेहमी कोणाला वापरतो? शिकलेल्याला, मोठ्या पदावर असलेल्याला, मंत्री असलेल्याला, का जो सामान्य माणूस आहे त्याला? हा, हे लक्षात ठेवा. उदाहरण देतो तुम्हाला. दावीद कोण होता? शिकलेला होता? PhD केलेली, डिग्री घेतलेली नाही. कोणाला वापरलं त्यांनी? दावीदाला. बरोबर आहे का नाही? तसंच मोशे कोण होता? हा, तो पण मेंढपाळ होता का नाही? सामान्य होता का शिकलेला होता? सामान्य होता. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं, परमेश्वर जो आहे तो नेहमी सेवा करण्यासाठी लहानाचीच तो काय करतो? काय करतो? निवड करतो. जो सामान्य आहे, म्हणजे ज्याच्याकडे काही डिग्री नाहीये, काही शिक्षण नाहीये, जो उच्च पदावर नाहीये. उदाहरण, परमेश्वराने पहिलं कोणाला वापरलं? मोशेला वापरलं. वापरलं का नाही वापरलं? त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी भोजन संपलं होतं, ठाऊक आहे तुम्हाला? भोजन संपलेलं, भोजन नव्हतं, माणसं होती, येशू प्रवचन करत होता आणि त्या ठिकाणी येशूने सांगितलं कोणाकडे जेवण आहे, भाकऱ्या आहेत, तर त्यांनी एका कोणाला निवडलं? लहान मुलाला निवडलं का नाही? आणि त्या लहान मुलाच्याच त्यांनी काय घेतल्या? 5 भाकऱ्या आणि 2 मासे. तो काय शिकलेला होता? हा, का तो भरपूर मोठा होता का काही होतं का त्याच्यामध्ये? पण प्रभूने एवढ्या लोकांना जेवण देण्यासाठी कोणाचा वापर केला? कोणाचा वापर केला? लहान मुलाचा.
आता एक उदाहरण देतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेला ती शोमरोनी स्त्री माहितीये का तुम्हाला? कोण शोमरोनी स्त्री? ती नाही जिनी सुगंधी तेलाची कुप्पी उघडली, माहितीये का? माहितीये का नाही? येशूनी कोणाचा वापर केला पायास? कोण होती ती? होती कोण ती? व्यभिचारी होती का नव्हती? होती. मग परमेश्वर जो आहे तो काय वाटते, चांगल्या लोकांना पहिलं घेतोय का नेहमी तो भंगार बाटलीवाल्यांनाच घेतोय? आणि जे कोणी सामान्याला तो निवडतो ना, तुम्हाला सांगतो तो कोणतंही मोठं काम आम्हाला देत. मोठं काम कधी तो देत? तो पाहतो की तुम्हाला तो छोट 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 काम देतो, आणि असं काम देतो की तुम्हाला असं वाटेल पहिलं की प्रभू हे काय मला खुर्च्या पुसायला या ब्रदरनी दिले आहे, प्रभू हे काय मला पोछा मारायला दिलाय लोकांनी, प्रभू काय इथे कॅमेरावर बसून ठेवलंय, कंटाळा आला मला. असू शकते का नाही असू शकते? किंवा प्रभू काय तू सांगतो जा रोज एका घरी आणि त्या बाईला वचन दे. प्रभू काय सांगतो की तिच्यासाठी जाऊन वचन बोल. मला तर प्रीचिंग करायचंय प्रभू, मला माईक घेऊन काय करायचंय? प्रीचिंग करायचंय, प्रवचन करायचंय, आणि हे छोटं छोटं काम मी कसं करू प्रभू? वाटतं का नाही? हा, पण परमेश्वर कधीही लक्षात ठेवा, तो तुम्हाला छोट छोट कामच पहिलं देतो, आणि असं काम देतो की तुम्हाला असं वाटेल की प्रभू हे काय काम दिलंय. खुर्ची पुसायला कोणचं ज्ञान लागते का? खुर्ची पुसायला ज्ञान लागते? झाडू मारायला नाही ना. मग माणसं येणार ती कोणाला विचारणार? प्रवचनवाल्याला का झाडू मारणाऱ्याला? कोणाला विचारणार? प्रवचनवाल्याला. पण एक व्यक्ती जर झाडू मारत आहे, पण ते काम त्या व्यक्तीला कोणी दिलेलं असतं? कोणाकडून भेटलेलं आहे? कारण बायबल सांगते कोणत्याही व्यक्तीला स्वर्गातून दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळू शकत. मी आता बोलत आहे ना, हा माईक पण वर्ण दिलाय, कळलं तुम्हाला? आणि जर हा नसेल, जर वर्ण घेतला गेला तर मी इकडे बोलू शकत नाही. मग परमेश्वराची इच्छा आहे, आणि तो पाहतो की तुम्ही छोट्या छोट्या कामामध्ये पहिलं विश्वासू आहात का? बरोबर आहे का नाही? कारण ज्या वेळेला आम्ही येतो, आमचं ध्येय मोठं आहे. आमचं ध्येय काय आहे की आम्हाला पण हे करायचंय. आणि मी खरं सांगतो, जे मी इथे प्रीचिंग करत आहे, प्रवचन करत आहे, तुम्ही पण ते करू शकता का? नाही करू शकत? करू शकता, सर्व काही करू शकता. पण आम्हाला ह्यामध्ये पण कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? धीराची. आता तुम्हाला वाटलं असेल, अरे ब्रदर तुम्ही तर इथे डायरेक्ट माईक घेतला, किसने देखा है? बरोबर आहे का नाही? ज्या वेळेला मी कामाला जायचो ना, तेव्हा मी कधीही माईकवर बोललेलो नाही. मी काय करायचो माहितीये? प्रभू मला कोणाचा तरी असा फोन वाजायचा आणि बोलायचा, जा याच्या घरी आणि ह्याला जाऊन काय सांग, जे तुला वचन येतं ते तू जाऊन सांग. मी बोलायचो, मनात येणार ना, प्रभू काय ते एवढे मोठे मोठे वरती गेलेत, बोलतात आहे, प्रवचन करतात, एवढे फेमस आहे, आणि हे काय काम इथून जाऊन कोण मला ओळखणार का? माझं नाव मोठं होणार का? असं होते का नाही पहिलं? कधी कधी तुमच्यात नाही होत, माझ्यात व्हायचं. दोन प्रकारची माणसं आहेत बघा. परमेश्वर नेहमी आपल्या हृदयाला पाहतो. काय पाहतो? आणि मनुष्य नेहमी काय पाहतो? कार्याला पाहतो, म्हणजे बाहेरच्या कृतीला पाहतो. दोन्ही माणसं प्रवचन करत आहेत, पण एकाचा उद्देश असा असू शकतो की माझं नाव मोठं झालं पाहिजे, पण एकाचा उद्देश असा आहे की मला प्रभू तुझं वचन ह्या लोकांना द्यायचं आहे.
दोघं पण काय करत आहे? करत आहे का नाही करत आहे? म्हणून परमेश्वर काय पाहतो? हृदय पाहतो का नाही? मग आम्हाला पण जे काही आम्ही करतो, तर सर्वात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की खरोखर आम्ही जे परमेश्वराने छोटं छोटं काम आम्हाला तो दिलेला आहे, ते करण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर विश्वासू राहिलोय का? जर विश्वासू आहे, भले ते आम्हाला पहिलं काय वाटते? कंटाळवाणं आहे. कारण एवढे लोक बघत आहे, मी झाडू मारत आहे, थोडंफार वाटू शकते ना? नाही वाटत काय? वाटते का नाही? अरे बोला, लाजता काय? वाटते का नाही वाटते? वाटते. कधी कधी असं पण वाटू शकते, प्रभू हे काय मला तू झाडू मारायचं काम, खुर्च्या करायचं, याच्यामध्ये काय ज्ञान पण नाही लागत आहे आणि मला कोण विचारणार पण नाही. आता प्रभू किती दिवस लागेल मला माझं स्वप्न पुरं व्हायला? कंटाळा येऊ शकतो का नाही? करून करून येऊ शकतो का नाही? जर एक माणूस 5 वर्ष झाली झाडूच मारतोय, तो काय बोलेल? काय होणार प्रभू? होऊ शकते का नाही? पण तो झाडू मारतो, त्याला परमेश्वर आता पाहत आहे का नाही पाहत आहे? पाहत आहे. पण त्याच्यामध्येच आता त्याच्यामध्ये काय उत्पन्न होत आहे? काय उत्पन्न होत आहे? धीर उत्पन्न होत आहे. आणि जेवढा धीर उत्पन्न होतो आहे, तोच धीर त्याच्या ध्येयापर्यंत त्याला काय करणार आहे? पोहोचवणार आहे. समजते का नाही? तर लिहा. लिहा. धीर म्हणजे लिहिलं ना काय तुम्ही? मला पाहायचंय, मला पाहायचंय की रोजच्या दैनंदिन दिवसात मला पाहायचं आहे की माझ्या रोजच्या दैनंदिन दिवसात प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःखामध्ये, परीक्षेमध्ये मी धीर धरत आहे, मी सहन करत आहे की मी चिडचिड आणि कुरकुर करत आहे. काय चिडचिड? आणि कारण ज्या गोष्टी आमच्यावर संकट आली आहेत, ती आम्हाला नष्ट करण्यासाठी येतात का आम्हाला वाढवण्यासाठी येतात? कशाला येतात? वाढवायला येतात. पण आम्ही काय समजतो कशासाठी आली आहे? नष्ट करायला. म्हणून आम्ही प्रार्थना करतो काय? प्रभू हे घेऊन जा, प्रभू हे घेऊन जा, प्रभू हे घेऊन जा. पण जोपर्यंत तापमानात उभं नाही राहणार, तोपर्यंत धीर वाढणार का? धीर उत्पन्न होणार का? मग सर्वात पहिलं तर परीक्षा कुठे आहे? घरी आहे का बाहेर आहे? घरात आहे का? जे काही मला भेटलेलं आहे आज आणि जे काही माझं ध्येय आहे, मला लक्षात ठेवायचं आहे, जी काही परिस्थिती आहे, प्रत्येक क्षणाला प्रभूचं लक्ष कोणावर आहे? आहे का नाही माझ्यावर? आणि त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा मी सहन करत आहे, तर माझ्यामध्ये काय उत्पन्न होत आहे? मग परिस्थिती आणि परीक्षा जेव्हा माझ्यावर येत आहे, ती माझं नुकसान करत आहे का मी सहन केल्यावर माझ्यामध्ये धीर उत्पन्न करत आहे? समजते का नाही समजते? कारण आम्हाला सवय काय आहे? क्विक, हाथ रखो और 2 मिनट में काम होना चाहिए. बरोबर आहे का नाही? तसं नाही होत. ती स्कीम ऑफर संपली. बरोबर आहे का नाही? कायमची तीच ऑफर मध्ये राहणार ना, तर काही होणार नाहीये. थोडं पुढे पण जायला पाहिजे ना.
आता बालवाडीला गेले तर ते लोक काय शिकवणार? अ आ ए उ ई उ ते शिकवणार. 10वीला गेल्यावर पण तुम्ही बोलाल टीचर आ उ उ, मग टीचर काय बोलणार? मग काय बोलणार टीचर? असंच करणार का? मग आता आम्ही पुढे गेलो का तिकडेच आहे अजून? आणि तुम्ही जर अ आ उ केलं तर मला 10वी वरनं परत त्याच्यात यायला लागेल. अ आ इ उ. आता ते करायचंय का पुढे जायचंय? मग आता आम्ही हात ठेवायला जाणारे पाहिजे का हात ठेवून घेणारे पाहिजे? काय बोलले संबंध नाही. हात ठेवणारे पाहिजे दुसऱ्यांवर का हात ठेवून घेणारे पाहिजे? ठेवणारे का ठेवून घेणारे? काय लिहिलं आपण? हा, पुढे लिहा. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही स्वतःची स्वप्ने आणि इच्छा आहेत. परंतु जेव्हा आम्ही आमच्या परिस्थितीला पाहतो, तेव्हा आम्हाला कंटाळवाणे किंवा जीवन वाया घालवण्यासारखे वाटते किंवा जीवन वाया घालवण्यासारखे वाटते. परंतु आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि आमच्या समस्यामध्ये परमेश्वर पित्याची नजर सतत आमच्यावर आहे. उदाहरण नाही लिहू नका. उदाहरण, इथे किती लोक असू शकतात ज्यांना कर्ज असू शकते? किती लोक असू शकतात ज्यांच्याकडे कदाचित आजार असू शकतात? कदाचित असं असू शकते की घरामध्ये परिस्थिती खराब आहे, बरोबर का नाही? आणि त्या सर्व गोष्टी कुठे ना कुठे तुम्हाला चिंतित करतात का नाही करतात? तुम्हाला त्रास देतात का नाही देतात? दुःख देतात का नाही देतात? कदाचित घरात मध्ये पटत नसेल कोणाबरोबर, कदाचित कोणी नाकारलेलं असू शकते, कदाचित कोण कोणाशी बोलत नसेल. पण या सर्व परिस्थितीचं जे चिंता आपण करतो, जे टेन्शन आपण घेतो ना, विचार करतो, ते एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे तर ज्याच्या गोष्टी माझ्या बरोबर घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी कोणाबरोबर घडत आहेत? कोणाबरोबर घडत आहे? येशू बरोबर घडत आहे.
आणि जिथे कुठे आज परमेश्वराने मला ठेवलेलं आहे ते यासाठी ठेवलेलं आहे, कारण त्याला माझं वाईट करायचं नाहीये, तर माझं आता त्याला काय करायचंय, वाढ करायची का पाडायचंय? वाढ करायची. आपण एक वचन बघूया, करंथीकरास दुसरे पत्र पहिले पत्र अध्याय 12 वचन 18 वाचूया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 12 वचन 18 वाचा. तर देवाने, सर्वांनी बोला मागे. तर कोणी? देवाने, देवाने का तुम्ही स्वतः? देवाने तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे, कोणाच्या इच्छेप्रमाणे? माझ्या इच्छेप्रमाणे का त्याच्या इच्छेप्रमाणे? देवाची का माझी इच्छा? देवाने त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे. आपण कोणाची इच्छा पाहतो? आपली पाहतो नेहमी का देवाची पाहतो? हा, नवऱ्याची काय बोलले? देवाची का नवऱ्याची? मी नवऱ्याची ऐकलं. असं काय करू नका रे बाबा. इथे देवाने काय लिहिलंय? तर देवाने कोणाच्या इच्छेप्रमाणे? आपल्या म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. काय केलं आहे? मग अवयव कुठला आहे? आपल्या शरीरात काय काय आहे? काय आहे? हात, पाय, नाक, डोळे, कान आहे का नाही आहे? चेक करा, कान आहे का बघा, चेक करा, हात लावू, चेक करा. ते पण डाऊट आहे म्हणून हात लावला तुम्ही, बरोबर का नाही? जर आपल्यामध्ये जो अवयव आहे शरीराला तो कोणी लावलेला आहे? देवाने. पण देव आपल्याला या ठिकाणी त्या शरीराविषयी बोलत नाही, तर आम्हाला तो काय म्हणतो? जे येशूचं शरीर आहे त्या शरीराचे आम्ही सुद्धा कोण आहोत? कोण आहोत? म्हणजे मी अवयव आहे, त्याचा एक भाग आहे शरीराचा. तर तुम्ही पण जे बसले आहेत ते पण तुम्ही पण कोण आहात? येशूच्या शरीराचे अवयव आहात. समजते का नाही समजते? मग येशूच्या शरीराचा अवयव बिनकामाचा असू शकतो का? असू शकतो का? भले जग काही बोलो, संसार काही बोलो, कुटुंब काही बोलो, पण येशू काय सांगतो? हात जर, काय वाटते तुमच्या शरीरामध्ये हात आणि पाय आहे का नाही? प्रत्येक अवयव कधी ना कधी काम करतो का नाही? आणि प्रत्येक अवयवाची गरज आहे का नाही आहे? आहे. असं म्हणू शकता का अरे हात बोलतो की बाबा मीच सर्व काही करू शकतो कारण मला देवानी वर लावलंय? पाय बोलतो मला खालती लावलंय देवानी म्हणून मीच सर्व करू शकतो. असं होऊ शकते का? का पायाला आणि हाताला दोघांना गरज आहे? आहे का नाही आहे? आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपला हात कशासाठी लावलाय देवानी इथे वरती? इथे का नाही लावलाय? हात वरती का लावला? इथे का नाही लावलाय देवाने खालती? प्रश्न नाही आला असा कधी तुम्हाला? मला पण नव्हता, आता आला. देवाने का लावला हात वरती? डोळे इथे का लावले? इथे का नाही लावले? इकडून पण दिसलं असतं ना? काय नाही दिसलं असतं? इकडून बघू नाही शकत? मग चष्मा कुठे घालणार? इथे. मग प्रत्येक गोष्ट देवाने जे काही अवयव लावले ते विचारपूर्वक आणि जिथे पाहिजे तिथेच त्यांनी लावले का नाही लावले? लावले. आणि त्याला पण ठाऊक आहे की कान आणि नाक कुठून कार्य करण्यासाठी व्यवस्थित आहे. बरोबर आहे का नाही? मग त्याचप्रमाणे जर तो आम्हाला बोलतो का तुम्ही सर्वजण कोणाचे अवयव आहात? कोणाचे अवयव आहात? येशूचे.
मग येशूचे जर अवयव आहे तर आता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, कोणत्याही संकटात जरी आम्ही आहोत असं वाटते, तर मग काय वाटते तुम्हाला? तुमच्या इच्छेने तुम्ही तिथे आहात का परमेश्वरानेच तिथे तुम्हाला टाकलेलं आहे? कोणी टाकलेलं आहे? पण आम्ही काय बोलतो, प्रभू हा आम्ही जो हाताला लावलाय तो काढ आणि पायाला लाव. बरोबर आहे का नाही? जिथे कुठे आम्ही आहोत, जे काही आमची परिस्थिती आहे, तिथे आम्हाला कोणी लावलेलं आहे? कोणी लावलेलं आहे? म्हणजे जिथे कुठे तुमच्या गावामध्ये तुम्ही आहात, जिथे कुठे तुम्ही तुमच्या कुटुंबात टाकले गेलेले आहात, जिथे कुठे तुम्ही तुमच्या नात्यात टाकले गेलेले आहात, कुठल्याही परिस्थितीत आहात, समस्यात आहात, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, माझं शरीर हे एकटं नाहीये, तर माझं शरीर येशूच्या शरीराचा एक काय आहे? अवयव आहे. आणि त्याच येशूने मला आता यासाठी तिकडे टाकलाय का जेणेकरून माझ्याद्वारे तो त्या ठिकाणी काय करू शकतो? कार्य करू शकतो. आणि तो हे नाही पाहत की मला माझ्या शरीराला आता कमजोर ठेवायचंय. काय करायचंय? अच्छा, एक उदाहरण देतो. हात आहे ना, हात, त्याला जर मी असंच ठेवलं आणि 1-2 वर्ष कामच नाही दिलं, तो काय होणार? मजबूत राहील का कमजोर होणार? हा? पण तो बोलला माणूस, अरे मला काम करायची इच्छा नाही प्रभू, हे काम माझ्याकडनं घेऊन जा. मग तो कधी मजबूत होऊ शकतो का? नाही. मग परमेश्वराने मला तिथे का लावलंय? मजबूत करायला की कमजोर व्हायला? माझ्यामध्ये धीर उत्पन्न करायला, धीराने कार्य करायला, कर चिडचिडपणा करायला? लिया, एक लिया, मग आपण प्रभू येशूने मला कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रभू येशूने मला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलेले नाही. तर त्याने मला त्याच्याच इच्छेप्रमाणे मी आता जिथे कुठे आहे तिकडे लावलेले आहे, तिकडे ठेवलेले आहे. कारण मी स्वतःचा मालक नाही, तर मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. आता तुम्ही लोक कोण आहात? अच्छा, मला एक प्रश्न आहे, सैतानाला येशूच्या शरीरावर अधिकार आहे का? तो त्याला टच पण करू शकतो का? हा, करू शकतो का? नाही करू शकत. मग तुमचं शरीर कोणाचं शरीर आहे? इथे काय लिहिलंय? वाचा. कोण ब्रदर का तुमच्याबद्दल लिहिलंय? वाचा. तुम्ही म्हणजे कोण? कोण आम्ही? नाही, मी एकटा. सर्व नक्की माहिती आहे का तुम्हाला हे खरोखर? तुम्ही
ख्रिस्ताचे शरीर सोड वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. काय आहात तुम्ही? तुम्ही स्वतः ख्रिस्ताचं शरीर आहात आणि त्याचं पण काय आहात? मग जर तुम्ही पण शरीरात ख्रिस्ताचे अवयव आहात, जर समजा तुम्ही शरीर येशू ख्रिस्ताचे हात आहात किंवा येशूचे पाय आहात किंवा येशूची बोट आहात, तर येशूचा शरीर आणि बोट आणि शरीर किंवा हात वेगवेगळा आहे का त्या शरीराचा भाग आहे? भाग आहे ना. मग जर येशूच्या शरीराला सैतान हात लावू शकतो का? आजार हात लावू शकतो का? कुठली समस्या हात लावू शकते का? मग तुम्ही कोण आहात? येशूचे शरीर आहात का कोण वेगळे आहात? हा, मग येशूचा हात वेगळा आहे आणि पाय वेगळा आहे असं असते का? दोन्ही पण शरीराचा भाग आहे का नाही? मग येशूच्या शरीराला जर कोण हात लावू नाही शकत, तर माझ्या शरीराला कोण आता हात लावू शकते का? कारण आता ते शरीर माझं नाही आहे, तर तेच शरीर आता कोणाचं आहे? कोणाचं आहे? मग आजार तुमच्यामध्ये लिगली आला आहे, कायदेशीर येतो का बेकायदेशीर येतो? कारण त्याला तुमच्यावर अधिकार नाहीये. सैतानाला आमच्या शरीरावर काहीही अधिकार, कारण आमच्या शरीराला तो बघून काय होतो? घाबरतो. का घाबरतो? कारण आमचं शरीर कोणाचं शरीर आहे? आणि या शरीरावर ना तर पापाला अधिकार आहे, ना सैतानाला अधिकार आहे, ना कुठल्याही आजाराला अधिकार आहे. कारण हे शरीर कोणाचं आहे? अवयव कोणाचा आहे? माझ्या एकट्याचा का तुमचा पण? आता एक प्रश्न विचारतो, ती रक्तस्राव स्त्री होती का नव्हती? 5 मिनिटं चालेल ना? ती रक्तस्राव स्त्री होती का नाही? तिने कोणाला हात लावला? कोणाला हात लावला? कपड्याला. शरीराला लावला का? कपड्याला लावला. तरी काय झालं? तिच्यामधनं सामर्थ्य निघालं का नाही निघालं? मग विचार करा, येशूच्या शरीराला हात लावला का सामर्थ्य निघणार का नाही? मग आता तुमचं शरीर पण कोणाचं शरीर आहे? मग तुमचा जर स्पर्श आजाराला झाला तर तो बरा होणार का मरणार? माहिती आहे का तुम्हाला हे? समजते का नाही समजते? इकडे काय लिहिलंय? हे सत्य कोणाला माहित नाही आहे. कारण आम्ही जीवन कशासारखे जगतो? एक आंधळा असल्यासारखे जगतो. पण जेव्हा आम्हाला सत्य माहित पडते तेव्हा सैतान थरथर काय करू लागतो? कापतो. मग आम्ही लोक कोण आहोत? कोणाचं शरीर आहोत? मग आमच्यावर अधिकार आहे का? अधिकार नाही आहे. मग आम्हाला जर कोणी आजारी दिसला, आमचं शरीर त्याला टच केलं, म्हणजे कोणाचं केलं? माझं केलं का येशूचं केलं? मग त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामधनं आता मला सांगा, येशूच्या शरीरामध्ये सामर्थ्य आहे का नाहीये? मग तुम्ही जर त्याचे अवयव आहात, आता एक उदाहरण, माझं शरीर आहे का नाही? हात आहे आणि काय आहे? पाय पण आहे. तर आता ह्या हातात रक्त आहे, पायामध्ये रक्त नाही, असं आहे का? का सगळ्यांमध्ये आहे? सगळ्यांमध्ये. मग येशूच्या शरीरामध्ये जर सामर्थ्य आहे तर तुम्ही त्याचे हात आहात, मग हातात नाही गेलंय का? हातात पोचलंय का नाही पोचलंय? पायात आहे का नाही आहे? मग काही असो, तुम्ही जर त्याच्या शरीराचं बोट जरी असले ना, तरी तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे का नाही आहे? आहे. पण आम्ही वापरतोय का? का आमची सोच अलग आहे अजून? 2 मिनिट का मॅगी. शिकण्यामध्ये फायदा आहे का नाही आहे? आहे. कारण जेव्हा आमची सोच बदलते ना, तेव्हा सैतान पण आम्हाला बघून घाबरतो. तो घाबरतो पहिल्यापासून. पण महत्वाचं काय, तुम्ही त्याला घाबरता कारण तुम्हालाच नाही माहिती तुम्ही कोण आहात. बरोबर आहे का नाही? मग आम्हाला जे आम्ही अवयव आहोत ते आम्हाला येशूने त्याच्या इच्छेप्रमाणे तिथे टाकलेलं आहे. कारण आमची मध्ये काय व्हावा? धीर काय व्हावा?
उत्पन्न व्हावा. समजते का नाही समजते? मग आमच्या प्रत्येक कार्यामध्ये धीर गरजेचा आहे का नाही आहे? आणि धीराने जेव्हा आम्ही सहन करतो, आम्हाला धीर जेव्हा उत्पन्न होतो, ह्याच धीराद्वारे आमच्यामध्ये 3 गोष्टी घडतात. आम्हाला कशाला धीराची गरज आहे माहितीये? पहिली गोष्ट, आमच्या जीवनात आम्हाला जर परिपूर्णता पाहिजे. काय पाहिजे? परिपूर्णता म्हणजे परिपक्व. परिपक्व माहितीये ना? म्हणजे मॅच्युअर. मॅच्युअर म्हणजे काय बोलणार? एक फूल आहे, ती कळी आहे आणि ती नंतर मोठी झाल्यावर काय होते? परिपक्व होते का नाही? एक आहे परिपक्व. आमच्या जीवनात विजय मिळवण्यासाठी पण आम्हाला कशाची गरज आहे? धीराची गरज आहे. आमच्या जीवनामध्ये शांती असण्यासाठी पण आम्हाला कशाची गरज आहे? धीराची. लिहा. धीर आमच्यामध्ये 3 प्रकारचे कार्य करते. 3 प्रकारचे कार्य करते. एक आहे परिपूर्णता. एक लिया परिपूर्णता. परिपूर्णता. दुसरं लिया आम्हाला विजय. दुसरं लिया विजय. आणि तिसरं लिया शांती. तर आमच्यामध्ये जो धीर उत्पन्न होतो ते आम्हाला काय देतो? ह्या 3 गोष्टी देतो. समजते का नाही समजते? तर आता आपण उद्या शिकूया की ह्या एक एक शब्दाचा अर्थ काय आहे. शिकायचं का नाही शिकायचं? आणि तेच आता घरी गेल्यावर दाब वाढणार का नाही वाढणार? जास्त दबावाखाली काय करणं? सहन करणं. आणि ते सहन केल्यावर काय उत्पन्न होतो? धीर. समजते का नाही? हालेलुया. तर कोण येते आता शेवटची प्रार्थना करायला? कोण येते? या लवकर या कोणी. ज्यांच्याकडे मी बघतो ते लोक लगेच खालती बघतात. काय चप्पल शोधतात का काय शोधतात काय समजत नाही. सेंटर बाई. आपण सर्वांनी डोळे बंद करूया. परमेश्वर तिथे तुला कोटी कोटी धन्यवाद देत आहोत की तू आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे धीराविषयी शिक्षण देत आहेस. धीर कशासाठी पाहिजे प्रभू? आम्ही प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये असतो प्रभू. माझ्याच बाबतीत का? मीच का? माझ्यासाठी का? अशा आम्ही प्रत्येक वेळी प्रश्न करीत असतो. पण हे सत्य माहित नाही की तू आम्हाला त्या परिस्थितीमध्ये ठेवलेला आहेस. जो शब्द पवित्र आत्मा ब्रदरांच्या मुखाद्वारे बोलत आहे तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी सत्य आहे. कारण त्याप्रमाणे आमचे विचार आहेत. प्रभू मीच आहे का? माझ्याच कुटुंबामध्ये समस्या का? माझ्याच जीवनात का? आम्ही नेहमी तक्रार करीत असतो. पण येशू तू आम्हाला तुझ्या राज्यासाठी कार्यासाठी वापरण्यासाठी तू आम्हाला तयार करीत आहेस हे आम्हाला माहित नाही. पवित्र आत्मा आम्ही तुला धन्यवाद देत आहोत की सत्य गुप्त गोष्ट तू आम्हाला ब्रदरांच्या मुखाद्वारे प्रकट करून देत आहे.
शिकवीत आहेस की आम्ही कितपर्यंत सहन करावं, आणि तू प्रत्येक वेळी आम्हाला पाहत आहेस. आम्ही म्हणत आहोत प्रभू माझी प्रार्थना का ऐकत नाहीस, किती वेळ लागणार आहे, किती वर्ष जाणार आहे, पण येशू तू वेळ प्रत्येक क्षणाला आम्हाला पाहत आहेस. आणि ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये तू आम्हाला बघत आहेस. प्रभू हे आम्हाला समजावून दिलं आहेस, म्हणून पिता तुला धन्यवाद देत आहे, तुझे आभार मानित आहे प्रभू येशू. आणि आजच्या या सुंदरशा दिवसाबद्दल तुला मी धन्यवाद देत आहे. व हे वचन आमच्या सर्वांच्या खोल हृदयाच्या अंतःकरणाच्या जमिनीमध्ये पडून त्याला 100 पटीने पीक आलेलं आहे, म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे. आणि हीच तू आम्हाला समज दिलेली आहे, शिकण्याची संधी दिलेली आहे, म्हणून तुला मी धन्यवाद देत आहे. आणि ही प्रार्थना आबा बापा येशू ख्रिस्ताच्या नावाने करीत आहे. आमेन आमेन आमेन.